हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय गुरुकृपा अकाउंट क्लासेस। आज मी तुम्हाला जर्नलचा एक प्रॉब्लेम सोडवून दाखवणार आहे। इलिस्ट्रेशन 2 पेज नंबर 65 वरचा हा प्रॉब्लेम आहे। तुम्हाला मी एक एक ट्रान्झॅक्शन वाचून दाखवते आणि एंट्री करायची आहे। जर्नलसाठी डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज। इथं डेट लिहायची, पर्टिक्युलरमध्ये आपण एंट्री लिहिणार आहोत, नरेशन आणि एंट्री। LF म्हणजे लेजर फोलिओ, हा कॉलम याच्यामध्ये खाते क्रमांक लिहिला जातो, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज। आता 2017 जुलै 1 पहिली एंट्री आहे 1 तारखेची। स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 1 लाख, स्टॉक ऑफ गुड्स वर्थ रुपीज 50,000 अँड कम्प्युटर 50,000। आता इथं आपण बिझनेसला सुरुवात केली आहे, कॅश घेऊन आलो आधी, म्हणून कॅश अकाउंट, कॅश कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट। त्याच्यानंतर स्टॉक ऑफ गुड्स आणलाय, स्टॉक असतो गुड्स जो आणलाय त्याला स्टॉक म्हणतो आपण, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट। त्याच्यानंतर कम्प्युटर पण आणलाय मित्रांनो इथं, म्हणून कम्प्युटर ही ॲसेट आहे। कम्प्युटर व्हॉट कम्स इन, कम्प्युटर कम्स इन, कम्प्युटर अकाउंट डेबिट, डेबिट हे सगळं आणले। कॅश आणली आहे 1 लाख रुपयाची, स्टॉक आणलाय 50,000 आणि कम्प्युटर सुद्धा 50,000। आता जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करतो आपल्याला माहितीच आहे, द अमाऊंट विच इज इन्व्हेस्टेड इनटू द बिझनेस इट इज कॉल्ड कॅपिटल, म्हणून हे असतं कॅपिटल, सॉरी म्हणून इथं लिहायचं टू कॅपिटल अकाउंट। हे सगळं काय आहे, टू कॅपिटल, मग कॅपिटलला क्रेडिट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, कॅपिटल इथं गिव्हर, हे सगळं कॅपिटलमध्ये येतं। 2 लाख रुपये ह्याची टोटल तिघांची इथं क्रेडिटला। डेबिट आणि क्रेडिट नेहमी टॅली होत असतं, ह्याची टोटल आणि ह्याची टोटल सेम येते। ब्रॅकेटमध्ये बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश गुड्स अँड कम्प्युटर आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 4 तारखेचं, 4 तारीख टाकली इथं। परचेस गुड्स फ्रॉम करीना ऑन क्रेडिट 10,000 ॲट 5% ट्रेड डिस्काउंट। आपण आता परचेस केलं आहे, परचेस हा बिझनेसचा खर्च असतो, नॉमिनलमध्ये येतो, परचेस अकाउंट डेबिट टू। आता इथं फ्रॉम करीना म्हटलं आहे, ऑन क्रेडिट म्हणजेच करीनाकडून उधारीवर घेतलं आहे, म्हणून टू करीनाज अकाउंट क्रेडिटवर घेतलं आहे। आता इथं बघा, त्याच्यात आपल्याला सांगितलं आहे ट्रेड डिस्काउंट 10,000 वर ट्रेड डिस्काउंट। आता इथं 10,000 वरती ट्रेड डिस्काउंट सांगितलं आहे 5%, ट्रेड डिस्काउंट 5% काढायचं आहे आपल्याला। 0ला 0 गेले, 5 मल्टिप्लाय बाय 100, 500 म्हणजेच इथं अमाऊंट किती आहे, गुड्सचा 10,000, 10,000 मधनं 500 ट्रेड डिस्काउंट, आपण ट्रेड करताना परचेस करताना आपल्याला डिस्काउंट मिळाला आहे, 10,000 मधनं 500 गेले, 9,500 रुपये मिळतात। हे आपण तुम्हाला समजण्यासाठी मी इथं कॅल्क्युलेशन केलं आहे, आपण फक्त एंट्री करायची आणि कॅल्क्युलेशन साईडला करायचं आहे। म्हणजेच इथं 9,500, 9,500 डिस्काउंटची एंट्री नसते, फक्त डिस्काउंट काढून आपल्याला अमाऊंटमधून ती लेस करून आपल्याला अमाऊंट फक्त लिहायची आहे। तुम्हाला कळण्यासाठी मी लिहिले मित्रांनो, तुम्ही डायरेक्ट जर्नल एंट्री आणि हे कॅल्क्युलेशन साईडला करायचं आहे। बीइंग नरेशन, बीइंग गुड्स परचेस फ्रॉम करीना ऑन, कसं कॅशमध्ये का क्रेडिट हे महत्त्वाचं आहे, ऑन क्रेडिट ॲट 5% TD म्हणजे ट्रेड डिस्काउंट। आता नेक्स्ट एंट्री आहे 10 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे। सोल्ड गुड्स टू प्रियंका 20,000 ॲट 10% ट्रेड डिस्काउंट। प्रियंकाला आपण सोल्ड केला आहे, डेबिट द प्रियंका, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर। आता रिसिव्हर इथं प्रियंका आहे आणि आपल्याला कॅश मिळालेली नाही, म्हणून प्रियंका अकाउंट डेबिट
सेल्स हे इन्कम असतं, नॉमिनल अकाउंट. इन्कम नॉमिनलमध्ये इन्कम हे क्रेडिटला असतं, म्हणून टू सेल्स अकाउंट. टू सेल्स अकाउंट. आता इथं पण आपल्याला सेम दिले बघा, ट्रेड डिस्काउंट. इथं पण डिस्काउंट दिलं आपल्याला. ट्रेड डिस्काउंट हा कधी लिहायचा नसतो एंट्रीमध्ये. 20,000 रुपये. आता 20,000 इथं पण आपण ट्रेड डिस्काउंट काढून घेणार आहोत. तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून अमाऊंट लिहायची आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी इथं कॅल्क्युलेशन लिहित आहे. 2,000 हे शून्यला शून्य गेले, 200 गुणिले 10 2,000. आणि अमाऊंट किती आहे आपली 20,000 वजा 2,000. ट्रेड डिस्काउंट लेस करून 18,000. म्हणजे आपण अमाऊंटमध्ये प्रियांकाच अकाउंट डेबिट 18,000 टू सेल्स क्रेडिटवर झाला आपला, म्हणून आपण तिच्या नावाने आपण एंट्री केली आहे. जर कॅश मिळाली असती तर आपण लगेच कॅश तिथं रिसीव झाली असं कॅश अकाउंट दिलं असतं. पण इथं प्रियांकाच्या नावाने आपण बिंग गुड्स सोल्ड टू प्रियंका ऑन क्रेडिट ॲट ट्रेड डिस्काउंट 5%. 5% ट्रेड डिस्काउंटने आपण सेल केलेला आहे. त्याच्यानंतर 13 तारखेचे ट्रान्झॅक्शन आहे मित्रांनो. पेड इन टू स्टेट बँक ऑफ इंडिया 50,000 50,000. म्हणजे आपण बँकेत कॅश भरली. म्हणजे बँक ही कोण आहे, पर्सनल अकाउंट. बँकेला मिळणार आहे, म्हणून बँक ऑफ इंडिया डेबिट द रिसिवर. आता पेड इंटू स्टेट बँक ऑफ इंडिया. पेड म्हणजेच डिपॉझिटेड असतो मित्रांनो इथं. मग बँक इथं रिसिवर कोण आहे, बँक ऑफ इंडिया पर्सनल अकाउंटमध्ये येतं. मग डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. आणि काय भरले आपण, कॅश, म्हणून कॅश गोज आउट टू कॅश अकाउंट. बँकेत कॅश डिपॉझिट केले आपण 50,000. मग डेबिटला 50,000, क्रेडिटला 50,000. नरेशन लिहायचं. इथं पेड टू दिले म्हणजेच डिपॉझिटेड. बिंग कॅश डिपॉझिटेड इनटू स्टेट बँक ऑफ इंडिया. आता 15 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे मित्रांनो. गुड्स वर्थ 2,000 लॉस्ट बाय थेफ्ट. म्हणजे आपला माल चोरीला गेला आहे, चोरला गेला आहे 2,000 रुपयाचा. म्हणजेच इथं आपलं काय झालं आहे, नुकसान झाले, लॉस झाला आहे आपला. मग लॉस बाय थेफ्ट अकाउंट एक असतं. लॉस बाय थेफ्ट अकाउंट डेबिट. आपण लॉस झालेल्याला डेबिट देतो, नॉमिनलमध्ये येतं, म्हणून इथं लॉस बाय थेफ्ट अकाउंट डेबिट टू गुड्स लॉस्ट अकाउंट असतं. किंवा ह्याला टू परचेस अकाउंट दिलं तरी चालतं. म्हणजे लॉस्ट बाय थेफ्ट अकाउंट एक असतं. हा लॉस असतो, तो नॉमिनलच्या रूलनुसार आपण त्याला डेबिट द्यायचं. आणि टू गुड्स लॉस्ट अकाउंट क्रेडिट किंवा परचेस अकाउंट. आपण खरेदी केलेला माल चोरीला गेला आहे. इथं लिहू शकतो आपण नरेशन बिंग गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट म्हणजे चोरीला गेला आहे आपला. त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 18 तारखेचं. पेड फॉर रेंट 4,000. रेंट काय आहे, खर्च आहे, जो एक्सपेन्सेस नॉमिनलमध्ये येतो, म्हणून रेंट अकाउंट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस डेबिट. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश. आपण कॅशमध्ये भाडं दिलेलं आहे. इथं चेकचा वगैरे उल्लेख नाही आहे, म्हणजे कॅशने दिलं आहे 4,000 रुपये. 4,000 रुपये बिंग पेड रेंट इन कॅशमध्ये आपण रेंट पेड केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 20 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे. रिसिव्ड कॅश ऑफ 17,500 फ्रॉम प्रियंका इन फुल सेटलमेंट ऑफ हर अकाउंट. म्हणजे प्रियंकाला आपण सेल केलं तर प्रियंकाने आपल्याला पैसे दिलेले आहेत. मग प्रियंकाने पैसे दिलेत म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. पण आपण तिने कॅश दिल्यामुळं आपण तिला डिस्काउंट दिलेला आहे. तिने आपल्याला 17,500 दिले. तर आपल्या मागच्या एंट्रीमध्ये बघा, आपण इथं प्रियंकाला आपण माल विकला आहे तर 18,000चा विकला होता. पण तिने पैसे आपल्याला डायरेक्ट लगेच कॅश दिली आहे.
मग बघा आपण दुकानात गेल्यानंतर आपण कॅश दिल्यानंतर आपल्याला काय मिळतो, कॅश दिलं म्हणून कॅशवरती आपल्याला डिस्काउंट मिळतो. मग हिने 17,500 रुपये आपल्याला दिलेत. म्हणजे किती दिलेत हिने आपल्याला, 17,500. म्हणजे कॅश किती आली आहे, कॅश कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट किती आली, 17,500. आणि 500 रुपये आपल्याला आपण डिस्काउंट दिला आहे म्हणून इथं लिहायचं डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट 500 टू प्रियंकाज. देणारी कोण आहे, गिवर प्रियंका, टू प्रियंका अकाउंट 18,000. इथं लिहायचं बिंग रिसिव्ड कॅश. म्हणजे तिने कॅश दिली आणि आपल्याला तिची एंट्री पूर्ण सेटलमेंट झाली. बिंग रिसिव्ड कॅश बाय प्रियंका अँड सेटल हर अकाउंट. सेटल म्हणजे काय की सेटलमेंट ऑफ हर अकाउंट, म्हणजे तिचं ट्रान्झॅक्शन पूर्ण झालं. आता लास्ट ट्रान्झॅक्शन आहे मित्रांनो इथं 25 तारखेचं. काय आहे, पेड फॉर स्टेशनरी परचेस. स्टेशनरी घेतली, स्टेशनरी काय आहे, खर्च. कुठला पण खर्च हा नॉमिनल अकाउंटला येतो. स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश, कॅशमध्ये आपण स्टेशनरी खरेदी केली 8,000 रुपयाची, 8,000 रुपयाची. बिंग पेड फॉर स्टेशनरी, अशा प्रकारे मित्रांनो पूर्ण ट्रान्झॅक्शनच्या जर्नल एंट्री केल्या जातात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त 11वीच्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मी तुमच्यासाठी छान छान टीचिंगचे अकाउंटिंग व्हिडिओज घेऊन येईल. धन्यवाद, थँक्यू.